अगं काय किती वेळ, चला लवकर. आलोय तयार. गाडीचा दरवाजा उघडा ठेवून हरात झाला. उघडतो. अगं काय रिकाम्या हाताने कुठं जायचंय ना देवळात? नाही नाही, देवळात जायचंय पण हे घेऊन जायचंय बरोबर. मी हो. ती तारिणी घेऊन येईल. नाही नाही नाही, तारिणी तुम्हाला नको आहे ना, मग हमाली करा तुम्हीच. चला चला चला, घ्या घ्या घ्या. आजी तारिणी ताई नाहीये रूम मध्ये. अगं फोन सुद्धा उचलत नाही. मी काय म्हणते 5 मिनिटं थांबूया ना जरा. काही थांबायची गरज नाहीये तिच्यासाठी. नाही आली तरी फरक नाही पडत आहे. चल ग. हो आई. चल चल निघूया. अगं 5 मिनिटं थांब. अगं येईल ती, सुगड घेऊन येईल, मला माहिती येणार ती. बरं चल. हा कोण आहे? आज सर तो किडनॅपर आहे ना. मुलगी त्यांच्या ताब्यात आहे. कमिशनर, मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. काय केलंय तुमच्या माणसांनी? हा? माझी हिरा कुठे? माझी हिरा कुठे? माझ्या हिराच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं ना, तर मी सगळी सूत्र माझ्या हातात येईन, हे लक्षात ठेवा. हिरा, 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 हिरा.
बॉस आपलं ठरलंय ना, आपण आपली आयडेंटिटी रिव्हील नाही करायची म्हणून. काय बोलतोस तू? कारण तुझ्या घरचे तिकडे. घरचे? बॉस हळू. सुमी, बॉस कंट्रोल. डॅडी मला जाऊ दे. त्यांनी माझ्या आईच्या गळ्यावर सुरा धरलाय. सोड. मला माहिती आहे, पण त्यांच्यासाठी तू आश्रमात काम करतेस. त्यांच्या समोर अशा अवस्थेत कशी जाशील तू? मला सगळं कळतंय केडी, पण आज जर माझ्या आईला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. सोड मला. बॉस हीच वेळ. तू ठरव कर्तव्य की कुटुंब. सर घुसू क्या? फातिमा होल्ड. बॉसची फॅमिली आहे इकडे. गाईज अलर्ट. नाही नाही केडी, मी 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 असं कंट्रोल नाही करू शकत केडी. मी बॉस होल्ड. कत्री माऊली काळजी नसावी, गनिमाला रिंगणात अडकवतोय. एका झडपेत शिकार हातात यायलाच पाहिजे. दिस इज द ओनली चान्स. बॉस काय चाललंय तुझ्या डोक्यात? आई काय करते? काय नेमणी होतीये? आई तू हे माझ्या हातात का घालतेस? अगं सगळीच लहान मुलं घालतात की हे. पण माझ्या मित्रमैत्रिणींच्या हातात नाहीये. तुला माहितीये तारिणी, तू लहान असताना मी तुझ्या हातात घातलं. त्यानंतर तू जसजशी मोठी होत गेलीस ना तसतसे मी यात मणी ओवत गेले. पण का? कारण ही आईची काळजी असते. प्रत्येक घरात मुलगी आली ना की सगळे तिच्याकडे ती नाजूक आहे म्हणून बघतात, ती अबला आहे असं समजून बघतात. पण तसं नसतं. आपल्या या मनगटात सुद्धा खूप ताकद असते. आपल्यात ते भरपूर धाडस असतं, पण आपल्याला ते कोणी वापरूच देत नाहीत. या अशा लोकांच्या विचारांची तुला दुष्ट लागू नये म्हणून माझी काळजी नेहमी तुझ्या सोबत असेल. तारिणी, आपल्या या मनगटात खूप ताकद असते, हे लक्षात ठेव. तारिणी, आपल्या या मनगटात खूप ताकद असते, हे लक्षात ठेव.
या मनगटात खूप ताकद असते. गेला कुठे तो गुंड? हा? कुठे गेला? हा? अरे तू बरी आहेस ना? तुला काय झालं नाही ना माझ्या बस 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 हा, सावकाश सावकाश. हा, घे पाणी दे घे. काय अतिरेकी वगैरे होता का काय माहित बाबा. अतिरेकी? अहो माऊली सडक छाप गुंड होते ते. अरे पण आला कुठून आणि आमच्या मागे कशाला लागला होता? ते काय माहित नाही, पण माणूस की म्हणून तुम्हाला वाचवणं आपलं कर्तव्य होतं. हा खरंच तुमचे खूप खूप आभार. असं वाटतंय जणू देवी तारिणी आईनं तुम्हाला आमच्या मदतीसाठीच पाठवलंय. अहो माऊली, देवी आई सगळ्यांमध्ये आहे. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, हा आणि तुमच्या घरात आहेच आहे. व्हॉट? अहो म्हणजे देवी आई सगळीकडे वास करते. हा ती आज आहे, उद्या आहे, परवा आहे, रोज आहे. चला येतो मी. काळजी घ्या. हा काळजी घ्या. चला. नित्या दादा हा. याचा फोटो टेक्नोला पाठवा आणि काय आयडेंटिटी आहे ते काढून घ्या. अरे अरे कोणती गँग रे तुझी? हा साठी काम करतो तू? बोल. बोल ना की तू काय? अरे थोबडं उचकावशी का ते कमाना सासरवाडीला सोडू तुला? नाही ते सासरवाडी डेंजर असते ना म्हणून. बोल टेक्नो. याचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड दाखवत नाहीये किंवा याचा कोणत्या गँग सोबत पण संबंध नाहीये बॉस. हा तडीपार होता आणि बरीच वर्ष जुव्हिनाईल जेलमध्ये होता. तुला काही लागलं नाही ना? ठीक आहेस ना तू? तू काही काळजी करू नकोस. मी तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवेन. ओके? हा आता आपण काय करू? पहिले या पोरले ना तिना घरनासकडे सोडू. मग या काळ तोंडाले ना पोलिसांना ताब्यात देऊ. नाही आपण पोलिसच येतच पण इथला लोकल पोलिसांना ताब्यात देऊ आले. पर कैसे? हे तर असं झालं आपली. हो बापू, कळलं काय म्हणायचं ते कळलं. अहो तुम्हाला कळलं पण मला कळत नाही की हिला कसं सोडायचं. सर ओके सगळं. बाळा घाबरायचं नाही. हा ही तुझी मम्मी आहे. ही
तुला लागलं? हा लागलं? तू ठीक आहेस ना? सो सॉरी. मी काय म्हणते, जरा तारिणीसाठी थांबूया ना. क्षणभरही थांबायचं नाही त्या मुलीसाठी. एखादी मुलगी असती ना तर आपलं कुटुंब संकटात आहे म्हटल्यावर धावून आली असती मदतीला. आपण संकटात आहे म्हटल्यावर पहिला पळ काढला असेल तिनं. आणि मुळात तिच्यासाठी थांबायची गरजच नव्हती. आपण थांबलो नसतो ना तर हे सगळं घडलंच नसतं. तिच्यामुळे झालंय सगळं. आई सुमी, घ्या, आता आली ही. मी मेले का जिवंत आहे हे बघायला आली आहे. असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का? आता काय तुला रामायण सांगत बसू सगळं? आणि काय ग, सुगडं मिळालं नसेलच ना? नाही, मी सगळीकडे शोधलं, बाजारात सगळीकडे गेले, पण मला कुठेच नाही मिळालं सुगडं. मग अशीच ढिम्मा उभी राहा. अगं तुझ्या उशिरा येण्यामुळे माझ्या जीवावर काय प्रसंग बेतलाय माहितीये का तुला? काय झालंय नक्की? काय ग, मगाशी अचानक कुठून तरी गुंड आले आणि त्यांनी आईच्या मानेवर कोयता ठेवला. ते सोडतच नव्हते तिला. बापरे, काही झालं नाही ना? तुम्हाला काही लागलं नाही ना कुठे? ठीक आहात ना तुम्ही? सगळं झाल्यावर आली आहेस विचारायला? अगं जीव गेला असता माझा. त्या गुंडाला ना हिच्याच गळ्यावर कोयता धरायचं सांगितलं असतं. रेखा, काय बोलतेस? देवाच्या दारात असं अभद्र बोलू नये. आता तिच्याच कृपेनं सगळं संकट टळलंय ना. मग चला ना, तिचं दर्शन घेऊया सगळ्यांनी जाऊन. चला ग. वेट 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 आजी, तू तर म्हणाली होतीस की तारिणी परंपरा जपणार, की ते मडकं घेऊनच येणार, पण ती तर त्या शिवायच आली आहे, तर ती कशी येणार ना मंदिरात? हे बघ, तिने कष्टाने तयार केलेला कलश चुकून फुटला. पोरींनी बाजारात सगळीकडे शोधला, तिला नाही मिळाला. ठीक आहे ना, देवी आई घेईल समजून. तिला सगळं कळतं. चला आता सगळ्यांनी देवीचं दर्शन घेऊया. चला. अहो चला ना आता, चला. तारिणी चल की ग. सुमी खरंच नको, तुम्ही जा. नमा जा, तिला घेऊन पुढे जा. जा जा, पण ये. हा तू पण. हा तुम्ही जा. थँक्यू ऑफिसर. मी तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. आज तुमच्यामुळे माझी हिरा सुखरूप आहे, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. अहो नाही, आम्ही या मिशनसाठी स्पेशल क्राईम युनिट नेमलेले आहे. हो, मग प्लीज त्यांना बोलून घ्या ना, मला त्यांचे आभार मानायचे प्लीज. नाही मॅडम, आम्ही त्यांची ओळख नाही सांगू शकत आणि ते अज्ञात राहूनच काम करतात आणि आम्ही त्यांना ओळखत पण नाही. हो, I see. मला फक्त त्यांचे आभार मानायचे होते. बट एनिवेज, माझ्या वतीने प्लीज त्यांना थँक्यू सो मच. हो हो मॅडम, ठीक आहे. तुम्ही हिराला घरी घेऊन जा, ती ऑलरेडी घाबरलेली आहे. हिरा, थँक्यू. थँक्यू ऑफिसर. बोला जगत जननी दुष्ट मर्दिनी जगत तारणी माता की. बाबा, माझे पाय खूप दुखतायत, तुम्ही मला उचलून घ्या ना. अगं बेटा, आता थोडंच राहिलं आणि मी कसं उचलून घेणार आता? तू आता लहान आहेस का बेटा? सांग. बाबा, पण मी सुगडी किती उचलू? अगं बेटा, नियम असा आहे की डोक्यावर सुगड घेतलेलं खाली ठेवता येत नाही. नाही बाबा, माझे पाय खूप दुखतायत, मी बसते ना. काय झालं? पाय दुखतात तुझे? पण आबा म्हणतात ते बरोबर आहे. एकदा का सुगड डोक्यावर घेतली ना की जोपर्यंत आपण मंदिरात जात नाही तोपर्यंत ती खाली नाही ठेवता येत. पण माझ्याकडे ना याच्यावर एक आयडिया आहे, सांगू? ज्याच्यानी तुला सुगड खाली ठेवावी लागणार नाही आणि चालावंही लागणार नाही. पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. काय? मला एक पप्पी द्यायची. चालेल. चला थांबा.
आई जगत तारिणी माते, माझी तारिणी थोडी घाबरी आहे, नाजूक आहे, सगळ्यांच्या भल्याचा आनंदाचा विचार करते. तू तिच्या पाठीशी उभी राहा. लहानपणापासून ती आईच्या सुखाला पारखी झाली आहे. सावत्र आईच्या, आत्या आणि बहिणींच्या जाच सहन करत वाढली. तिच्या बापानं सुद्धा हात वर केलेत, पण तिने कधीच तक्रार नाही केली. तू तर जगाची माऊली आहेस ना ग, मग तूच तुझ्या या लेकीचा विचार कर. हीरा, तुला माहितीये तुझा जीव कोणी वाचवला? हीरा, तुला माहितीये तुझा जीव कोणी वाचवला? देवी जगत तारिणी, फक्त तुझ्यामुळे माझी हीरा मला परत मिळाली. सावकाश. आता हळूहळू जा आणि तिथे ठेव. शहाणी आहेस तू. हात जोड. मला माहितीये आता तुझ्याकडे मागताना पण ती स्वतःचा विचार करत नसेल, पण तू तिचं भलं कराई. तिला त्रासातून सोडव. तिच्या आयुष्यात तिच्या हक्काचा माणूस आण, जो तिच्या बऱ्या वाईटाचा विचार करेल. उदयोस तो आई. मन माझं बावरत तुझं हसणं गालात. मन माझं बावरत तुझं हसणं गालात. रान फुल तूच राणी, कस्तुरी तू गंधणारी. काट्यावानी ठार तू ग, मधावानी गोड ग.